ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांनी घेतला अखेरचा श्वास. बॉलिवूडचा वीरू काळाच्या पडद्याआड. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांची धर्मेंद्र यांना श्रद्धांजली. भारतीय चित्रपटसृष्टीतला एका युगाचा अंत. मोदींचं ट्विट. काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते. परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण. जगमित्र कार्यालय चालू आहे पण एक व्यक्ती नाही, मुंडेंचं वक्तव्य. अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रात्री 1 वाजता केली अटक. अनंत गर्जेच्या घरासमोर गौरी गर्जेवर अंत्यसंस्कारावेळी कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका, असं गौरीच्या वडिलांचं रडत रडत आवाहन. तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या, तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. घराणेशाहीच्या मुद्द्यावरनं खडसेंची महाजनांवरती टीका. महाजनांची पत्नी बिनविरोध निवडून आल्यानंतर खडसे आक्रमक. तुमची घराणेशाही कुठली असं म्हणत खडसेंचा हल्लाबोल. ठाण्यात मध्यधुंद परप्रांतीय तरुणानं राज ठाकरेंबाबत वापरले अपशब्द. मराठी तरुणाला शिवीगाळ करत हुसकावून लावलं. मनसैनिकांनी तरुणाला दिला प्रसाद. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून मुख्यमंत्री फडणवीसांनी केला निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन फडणवीसांची प्रचार सभा. आणि डोंबिवलीमध्ये सुटकेसमध्ये सापडला 25 वर्षीय मुलीचा मृतदेह. तरुणीची हत्या करून सुटकेसमध्ये कोंबून टाकलं खाडीत. तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू. लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा. सिंदखेड राजानगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे वंचितचे अधिकृत उमेदवार शेख जिलानींनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेव्हापासून बेपत्ता असल्याचा आरोप सविता मुंडेंनी केलाय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझींनी हे अपहरण केलंय. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असंही सविता मुंडे म्हणाल्या. निवडणुकीमध्ये येतात जातात, मात्र शेवटी जनतेनं आपला विकास कोण करणार हे पाहिलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले. राज्याला विकासाच्या दृष्टीनं कसं पुढे नेता येईल त्या दृष्टीनं महायुती काम करताय. विकासासाठी पाठीशी राहा असं आवाहन अजित पवारांनी केलं. अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटलांची बिनविरोध निवड झाली. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद रिक्त झालं होतं. त्यामुळे अजित पवारांचे खंदे समर्थक असणारे चंद्रशेखर घुले यापुढे बँकेचा कारभार पाहणार आहेत. अंबरनाथमध्ये एक मोठा उलटफेर चालला आहे. अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ही जागा शिंदे गटासाठी त्यांनी सोपी करून दिली अशी चर्चा आहे. शिरूर नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. आमदार माऊली कटके यांनी प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी राष्ट्रवादीच्या शिरूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरणे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी शिरूर शहरातून रॅली काढण्यात आली. बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला पोहोचलाय. माझी निवडणूक नाही, मात्र माझी निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही. अशा चिल्यापिल्यानं माझ्यावर आरोप करू नये असं म्हणत आमदार विजयसिंग पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र डागलं. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगर परिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचार रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे निवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे.
वाशिम नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे। भाजपचे उमेदवार अनिल केंदळे यांनी शहरात प्रचाराचा धडाका लावलाय। ते कार्यकर्त्यांसमवेत वाशिममधील प्रत्येक प्रभागामध्ये रॅली काढत घरोघरी भेटी देत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राध्यापक किरण कापगते यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांमुळेच मूळ शहराचा विकास झाल्याचं म्हणत जनता भाजपला निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे। चिपळूण खेरडी MIDC मधील कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती आहे। तर 3M पेपर मिल कंपनीला ही आग लागल्याचं कळत आहे। अचानक लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं आहे। तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्यात आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती ही समोर येते। मोठ्या प्रमाणामध्ये कागदाचा साठा या ठिकाणी आहे, त्यामुळे आगीची व्याप्ती वाढलेली आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। मागील अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालाय तरी सुद्धा आग भडकतच असल्याचं कळत आहे। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिपळूण नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी पोहोचलेली आहे। प्रयत्न सुरू आहेत, मात्र मागील अर्ध्या तासापासून या ठिकाणी आग भडकत असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राजेश, काय सांगाल, आगीची सध्याची स्थिती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत आग विझवण्यासाठी? खेरडीतले जी MIDC आहे ते 3M पेपर मिल आहे, जी पेपर निर्मिती करते आणि त्या कंपनीला कन्व्हेयर बेल्टला आग लागलेली आहे आणि त्याच्या बाजूला बॉयलर आहे। त्यामुळे आगीची भीषणता जास्त प्रमाणात होती। मात्र चिपळूण जी नगर परिषद आहे तिचा अग्निबंब आणि लोटे MIDC येथील 2 अग्निबंब येऊन ती आग आता नियंत्रणात आलेली आहे। मागील 1 ते 1.5 तासापासून ही आग विझवण्याचे प्रयत्न चालू होते आणि कुठल्या प्रकारची कॅज्युअलिटी म्हणजेच कोणीही जखमी झालेले नाही। लोकांना सुरक्षित स्थळी, जे कामगार आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर हा जो कन्व्हेयर बेल्ट आहे तो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे। कुठलाही अनर्थ इथे झालेला नाहीये। मात्र याच्यातनं जी सुरक्षितता आहे कंपनीची ती कुठेतरी धोक्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र कुठल्या प्रकारचे कोणी जखमी न झाल्यामुळे इथे चांगले आशा व्यक्त करण्यात येत आहे। त्याचबरोबर इथले जे सेफ्टीच्या ज्या नॉर्म्स आहेत त्या कुठेतरी न पाळल्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत अशी चर्चा आहे। मात्र आता जो आगीचा लोड होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे। त्याचबरोबर जो धूर होता तोही पूर्ण गेलेला आहे आणि आता आग पूर्ण नियंत्रणात आहे। मात्र या कंपनीमध्ये 4-5 वर्षापूर्वी अशीच एक घटना घडलेली होती आणि जो कागदाचा लगदा होता तो पूर्णपणे एका माणसाच्या अंगावर पडलेला होता आणि एक माणूस जागीच ठार झाला होता। असे वारंवार या जी खेरडी MIDC आहे त्याचबरोबर लोटे MIDC इथे वारंवार प्रकार घडत असतात। त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठेतरी दुर्लक्ष होते की काय असा प्रश्न इथे निर्माण होत आहे। बरोबर आहे राजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहुयात पुढची बातमी। ठाण्यामध्ये परप्रांतीय तरुणांनी मद्यप्राशन करून धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आलाय। वाहनाच्या पार्किंगवरून या व्यक्तीचा वाद झाला होता आणि वादानंतर गांधीनगर परिसरामध्ये काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिवीगाळ केली आणि त्याला हुसकावून लावलं। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याबाबतही अपशब्द वापरले। या घटनेनंतर मनसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। दरम्यान ज्या वेळेला धुडगूस घातलेला होता मद्यप्राशन करून या परप्रांतीय तरुणांना त्यावेळेचा हा व्हिडिओ। का इधर नहीं चलेगा, मैं कुछ नहीं किया, वो भी किया ना। वो मैं गाड़ी लगा रहा हूँ, हो गया गाड़ी बोलता क्या हो, मैंने जाना भाई तब तक गाड़ी खड़ी करके आगे रहा है मेरे को। वो प्रियांद मुंबई नहीं है, ये गांधीनगर है। इधर भैया लोग का चलेगा, राज ठाकरे अभिनय जाधव मराठी होके आएगा वो मन से हम भैया हक से भैया है, गांधीनगर हमारा है। तशा प्रकारचा पोलिसांवर तुम्ही आता देखील आलेला आहात, काय नेमकं वाटतं? मला वाटतं त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आता झालेला आहे। आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दिला। जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्रात या ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही। तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि आताही तेच घडलेलं आहे। मी परत सांगतो, आमच्या नादाला लागू नका। हे भैये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा, आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे। आणि याच्या पुढे उरलेल्या पण भैयांना माझी तंबी आहे
की आम्ही तुमच्या नादाला लागलेलो नाहीये, तुम्ही आमच्या नादाला लागू नका. आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही, ही आमची तुम्हाला तंबी आहे. तर कुठेतरी तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे का? हे सगळं भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे. हे भारतीय जनता पक्षाचे जे काही भाडखाऊ नेते जे काही स्टेटमेंट करतात ना सगळीकडे, त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते. आणि त्यात भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे की या महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासारख्या परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद क्रिएट व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांची सहानुभूती मिळावी आणि मतं जुळीत पडावी, यासाठी जे असे लोक स्टेटमेंट करत असतात. मी परत सांगतो, निवडणुका जवळ, निवडणुका राहिल्या बाजूला, निवडणुका येतात जातात, पण यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बुलढाण्याच्या नांदुरामध्ये मतांसाठी पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मतदारांना घरात जाऊन थेट पैसे वाटत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. तर निवडणूक अधिकारी आता काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून जनतेला अनेक आश्वासनं दिली जात आहेत. मंचर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक भरघोस मतांनी निवडून द्या, मग मंचरमध्ये विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचरच्या जनतेला दिलं. खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला हिशोब द्यायला आम्ही बसलोय असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं. बावनकुळेंच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगावर किती दबाव असू शकतो हे दिसतंय, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे. भुसावळ इथल्या जामने रोड परिसरामध्ये एकनाथ खडसेंच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी जोमानं काम करा असं खडसे म्हणाले.